मध्ये एका दिवसामध्ये 1.5 टीएमसी पाणीसाठा सध्या वाढलाय। खडकवासला धरणाच्या साखळीमधल्या चारही धरणांमध्ये एकूण 9.67 टीएमसी म्हणजे 33.19% पाणीसाठा सध्या जमा झालाय। मागील वर्षी याच दिवशी धरणामध्ये फक्त 3.58 टीएमसी म्हणजे 12.27% इतका पाणीसाठा शिल्लक होता। म्हणजेच यंदा धरणांमध्ये तिप्पट पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे। खडकवासला धरणामध्ये 1.27 टीएमसी, पानशेतमध्ये 2.99 टीएमसी, वरसगावमध्ये 4.83 टीएमसी आणि टेमघर धरणामध्ये 0.59 टीएमसी इतका पाणीसाठा सध्या तरी जमा झाला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये सध्या 25% इतका जलसाठा उपलब्ध झालाय आणि हे पाणी पुढचं 95 दिवसांसाठी म्हणजे सप्टेंबर पर्यंत पुरणार आहे आणि त्यामुळेच मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट तुर्तास तरी टळलंय। मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या 7 धरणांमधून दररोज 3850 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होत असतो। नाशिकमध्ये तुफान पाऊस झाला आणि नाशिकमध्ये झालेल्या पावसाचं पाणी हे जायकवाडीच्या धरणामध्ये यायला आता सुरुवात झाली आहे। जायकवाडी धरणामध्ये 14,000 क्युसेक्सनं पाण्याची आवक सुरू झाली आहे। जायकवाडी धरणामध्ये सध्या 31.18% इतका पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे। तिकडे उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणारा विसर्ग 15,000 करण्यात आलेला आहे। वीज निर्मितीसह सध्या भीमा नदीमध्ये धरणामधून 16,000 क्युसेक्सनं हा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उजनी धरणामध्ये सध्या जवळपास 103 टीएमसी इतका पाणीसाठा आहे। धरण 73% सध्या भरलेलं दिसतंय। उजनी धरणाकडे येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला। धरणामध्ये सध्या 42,637 क्युसेक्स विसर्गानं पाणी येत आहे। प्रशासनानं नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा दिला। पुढची बातमी जाणून घेऊयात। पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार अशा पावसामुळे जुन्नर तालुक्यामधल्या पश्चिम आदिवासी पट्ट्यामधल्या चुलांगण धबधबा हा आता ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे। इथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सुद्धा या परिसरामध्ये आता गर्दी करू लागले आहेत। तर पुण्यामधल्या जुन्नरमधली ही दृश्य आपण बघतोय। सध्या तुफान पाऊस सध्या सुरू आहे, त्यामुळे जसा एकीकडे धबधबे सुद्धा प्रवाहित होताना दिसतात। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।